नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पल्लवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार बाजारात मिळणारी छान अशी लसणाची चटणी। आपण बाहेरून विकत आणून चटणी खातो, त्यापेक्षा ही चटणी अगदी सरळ, सोपी आणि सहज लवकर तयार होते। तर मी आज घरीच बनवणार आहे। त्यासाठी हे बघा, मी एक बाउल भरून इथं मिरच्या छान अशा निवडून घेतलेल्या आहेत। सगळ्या स्वच्छ करून मिरच्या निवडून घेतल्या आहेत। इथे मी एवढे 2 वाटी शेंगदाणे घेतलेत, हे भाजून घ्यायचे सगळं आपल्याला। इथे 1 वाटी लसूणला थोडीशी साल ठेवली तर टेस्ट छान लागते, म्हणून थोडीशी साल ठेवायची आहे। इथे मी घेतले 1 वाटी खोबरं, हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि हे आहे 1 वाटी तीळ। हे सर्व मिश्रण मी आता छान असं कढईत भाजून घेते, मग तुम्हाला दाखवते। हे बघा, मी खोबरं, लसूण, शेंगदाणे आणि तीळ सगळं छान असं चटणीसाठी भाजून घेतलंय। आता यात आपल्याला टाकायचे फक्त आता मीठ त्यानुसार टाकायचं आपल्याला अंदाजानुसार। हे बघा, यात असं मीठ छान असं कालवून घ्यायचं। मीठ थोडं जास्तच टाकायचं, कारण चटणीला मिरचीला मीठ लागतं। त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे। त्यानंतर त्याच्यात आपल्याला अगदी थोडीशी कलर येण्यापुरती थोडीशी हळद टाकायची। हळद टाकून यात थोडंसं लाल तिखट, जर मिरच्या फिक्या असतील थोडंसं तिखट कालवा, म्हणजे चटणी छानशी स्पायसी बनेल। तर आता हे मिक्स करून मी एक मिक्सरच्या भांड्यातून फक्त आता याला छान असं जाडसर थोडं वाटून घ्यायचं, म्हणजे आपली चटणी अगदी तयार होईल। तर मी आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेते। हे बघा, मी चटणी मिक्सरमधून छान अशी जाडसर वाटून घेतली आहे। अगदी आपली चटणी आता तयार आहे। यात लसूण, तीळ, खोबरं आणि शेंगदाणे आणि मिरच्या टाकल्यामुळे अगदी छान टेस्ट येते। तर अशी चटणी नक्की बनवा। वरण भात सोबत किंवा चपाती भाजीबरोबर आपण खाऊ शकतो, आणि ही 2 महिने आरामशीर राहू शकते। त्या हिच्यात तेल वगैरे काही नाही, त्यामुळे ही 2 महिने राहील। तर अशी चटणी नक्की बनवा, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच, बाय।